लाईन बघा मित्रांनो, लाईन साठी हे सगळं शेड आहेत ते नवीनच लावलेले आहेत. खूप इकडे गर्दी आहे बघा ना. महादेवांचे भक्तच आहेत तेवढे. किती सुंदर आहे ना, एका दगडामध्ये बांधलेलं आहे. आणि आज तुम्ही पब्लिक पाहू शकता इकडे. हर हर महादेव मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल. तुम्ही कसं आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, मागच्या आठवड्यात आपण भीमाशंकरला गेलो होतो. आता श्रावण मास चालू आहे. भीमाशंकरांचं दर्शन करून आपण आलेलो आहोत. आज पण रविवार आहे आणि आज पण आम्ही महादेवांच्या मंदिरात चाललेलो आहोत. आम्ही अशा मंदिरात चाललेलो आहोत की जे मंदिर पांडवांनी एका रात्रीमध्ये एका दगडामध्ये बांधलेलं आहे. अशा मंदिरात आपण चाललेलो आहोत. त्या मंदिराची खूप अशी प्रसिद्धी आहे. चला मग आज त्या मंदिरात जाऊया आणि महादेवांचं दर्शन करूया. सगळे आहे साई बच्चू. आणि साई बच्चू बघा अजून नाश्ता करत आहे. नाही खा बघा. आज साई बच्चूला आम्ही घेऊन चाललेलो आहोत. आणि इकडे आमच्या इकडे आपला साई बच्चूनी नाश्ता अर्धाच केलेला आहे. का रे आवडलं नाही? तर बाहेर जायचंय ना, माहितीये ना मुलांचं, बाहेर निघायच्या टायमाला भूक बी काहीच नसते. चला मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत. सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. आज आपण आपली ब्राउनीला घेणार आहोत. कारण पांड्याला त्या दिवशी आम्ही नेलेली, तर पाठीमागच्या ब्रेकचा तिला खूप आवाज येत होता. आणि जेव्हा आम्ही माळशेज घाट उतरत होतो ना, तेव्हा तो ब्रेकच लागत नव्हता. म्हणून आज तिला आम्ही सर्व्हिसिंगला देणार आहोत. काल धुवून आले मस्त चकाचक. आणि आज आम्ही ब्राउनी घेत आहोत. तो साईबाबू बोलत आहे पांड्याला घ्या. पण पप्पा म्हणले नो चान्स, तुझ्या काही नशिबात नाही पांड्यावर बसायचं, ब्राउनीवर जाऊया आपण. चला, इकडे मिस्टर सेटअप करत आहेत. त्यांचा कॅमेरा आहे तो तिकडे समोर लावणार आहेत ब्राउनीवरती. त्यासाठी त्यांनी एक मस्त असं ब्रॅकेट मागवलेलं आहे. त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी काही सगळं सांगितलेलं आहे, पण लय भारी आहे. त्याच्यामध्ये त्यांचा व्हिडिओ असणार. गेलेलो आहोत आणि आपण चाललेलो आहोत अंबरनाथला. अंबरनाथचं जे प्राचीन शिव मंदिर आहे त्या मंदिराबद्दलच मी तुम्हाला सांगत होती. खूप वेळा आम्ही तिकडे गेलेलो आहोत, पण आता श्रावण मास चालू असल्यामुळे तिकडे जाणं खूप जरुरी आहे. कारण साईला आम्ही खूप वेळा नेलेलं आहे. खूप अनकम्फर्टेबल बसायला वाटत आहे, पण बच्चूला न्यायचं आहे आज. त्यासाठी आम्ही तिघं निघालेलो आहोत. म्हटलं चला त्याला पण हां, तू मध्ये बसलायस ना, तो म्हटलं चला बच्चूला पण आज दर्शन करून आणूया. जवळपास आहे तर त्यासाठी आम्ही त्याला घेतलेलं आहे. आता आपण पोचूया शिव मंदिरात. बघूया गर्दी आहे की नाही. चला. मित्रांनो, विठ्ठलबाईच्या इकडे नीलकंठेश्वर मंदिर आहे, महादेव मंदिर. तिकडे पण आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत. जाता जाताच आपल्याला लागतं. बघा सुंदर असं मंदिर आहे. महादेवांची पिंड. इथे पण आपण दर्शन करूया. हर हर महादेव. आपण नीलकंठेश्वर महादेवांचं दर्शन केलेलं आहे. छोटंसं मंदिर आहे पण छान आहे. मस्त महादेवांची पिंडी आहे. तिकडे आपण दर्शन करून निघालेलो आहोत. चला, साईबाबू पुन्हा एकदा पाठी आलेला आहे. आणि साईबाबू आले तर आज कडक ऊन पडलंय. हा साईबाबू, पाऊस नाही आहे साईबाबूला भिजायला. नीलकंठेश्वराच्या इकडे दर्शन केल्यानंतर समोर बघा महादेवांची मस्त प्रतिमा आहे. इकडे पण आपल्या दर्शन झालेलं आहे. जाता जाता 2 दर्शन आपण केलेलं आहे. मित्र म्हणजे प्राचीन शिव मंदिर आहे ते आहे अंबरनाथ ईस्टला. आणि समोर पाहू शकता इकडे बोर्ड आहे. बरोबर तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर इकडे फ्री पार्किंग आहे. पार्किंग मध्ये गाडी लावायची आहे आणि तुम्हाला महादेवांचं दर्शन करण्यासाठी आतमध्ये जायचं आहे. हर हर महादेव मित्रांनो, आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ. खूप सारी गर्दी आहे, पाहताय तुम्ही. हे प्राचीन शिव मंदिर आहे. इकडे ना नेहमीची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. खूप सारे भक्त येतात इकडे दर्शनासाठी. पहिले आपण लाईन मध्ये जाऊया. पहिले महादेवांचं दर्शन करूया. लाईन खूप असणार. लाईन बघा मित्रांनो, लाईन साठी हे सगळं शेड आहेत ते नवीनच लावलेले आहेत. खूप इकडे गर्दी आहे बघा ना. महादेवांचे भक्तच आहेत तेवढे. आणि आता श्रावण मास चालू असल्यामुळे लोक काय प्रत्येक मंदिरात जातात महादेवांच्या, जे जवळपास आहे तिकडे. हर हर महादेव मित्रांनो, आणि आम्ही इकडे लाईन मध्ये थांबलेलो आहोत. खूप सारी लाईन आहे आणि साईबाबू आहे. साईबाबू बोलते की घरी जायचंय, लाईन मध्ये नाही राहायचं. बघा कंटाळला. सो मित्रांनो, महादेव बोलतायत की लाईनमध्ये राहूनच माझं दर्शन करा. जेव्हा आपण भीमाशंकरला गेलो तेव्हा पण खूप सारी लाईन होती आणि इकडे पण आता आम्ही लाईनमध्येच उभं आहोत. बघूया किती वेळ लागतोय ते आपल्या दर्शनाला. हर हर महादेव. सो
मित्रांनो आम्ही लाईनमध्येच आहोत आणि लाईनमध्ये जाता जाताच कुठे पण देवदर्शन करतो. आम्हाला खूप सारे लोक भेटतात. तसे आई साहेब भेटलेले आहेत. आई तुमचं नाव काय? भारती नायडू. त्यांचा बच्चू आहे. भाऊचं नाव काय? व्यंकटेश. व्यंकटेश. तर व्यंकटेशचं पण छोटंसं चॅनल आहे. चॅनलचं नाव सांग. क्रेझी फॅक्ट्स 008. सो त्याच्या चॅनलला पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि आपली लाईन पुढे चाललेली आहे. खूप सारी गर्दी आहे. कुठून आलात तुम्ही? कल्याणवरून आलात? कल्याणवरून. श्रावण पाळलाय का? हो हो श्रावण. महादेवांना खूप मानता का? हो हो. हर हर महादेव. महादेव. आम्ही लाईनीमध्येच आहो, पण इकडे एक डॉगी झोपलेला आहे. त्याच्या डोक्यावर बघा साप आहे. एकदम छोटासा आहे. हे बघा. हर हर महादेव. मंदिराच्या जवळच आलेला आहोत. म्हणजे आपण आतमध्ये आलेला आहोत. दर्शनाला आपल्या वेळ आहे, कारण लाईन पाहू शकता. अजून लाईन खूप आहे. पण हे पहा मंदिर, शिव मंदिर किती सुंदर आहे ना. एका दगडामध्ये बांधलेलं आहे. आणि आज तुम्ही पब्लिक पाहू शकता इकडे. मस्तच गर्दी आहे मित्रांनो. अजून आपण लाईनीमध्येच आहोत, पण लाईनीमधूनच आपलं दर्शन होतं श्री गणेश यांचे. इकडं प्रतिमा आहे आणि इथे पण महादेवांची पिंड आहे समोर. सो मित्रांनो लाईन अजून पण बघा, आतमध्ये पण पूर्ण लाईनच लागलेली आहे. लाईनीमध्ये जाता जाता मित्रांनो आपल्याला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. तिकडे बघा कुंड आहे आणि कुंडामध्ये खूप सारे कासव आहेत. आणि इकडे आहे लाईन. खूप म्हणजे खूप आज मित्रांनो गर्दी आहे. सो मित्रांनो ही आहे प्रवेशद्वार. इथून आपल्याला एंट्री आतून जाण्यासाठी. समोर आहे नंदी महाराज, त्यांचं दर्शन करायचं आहे आणि आतमध्ये जायचं आहे. हर हर महादेव. मित्रांनो मंदिराबद्दल जर थोडक्यात सांगायचे म्हटले तर हे मंदिर मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ मध्ये आहे. हे पांडवकालीन शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. 12 ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. मंदिराला वर्तुळासारखे नक्षीकाम केले आहे आणि खांबांवर कोरीव अशा मूर्त्या कोरल्या आहेत. तसेच मंदिराचा परिसर ही अतिशय मनमोहक आहे. एका रात्रीत काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं पांडवांनी हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि परिचित आहे. मंदिराचं बांधकाम पूर्ण झाले, पण मंदिराचा कळश आहे तो राहिला गेला. मग एका राजाने तो कळश पूर्ण केला. अशा प्रकारे या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या बाजूला असणारी गुहा जी खूप वर्षापूर्वी बंद केलेली आहे, त्या गुहेतूनच पांडव पंचवटीला पोहोचलेले आहे. त्या गुहेचा रस्ता पंचवटीपर्यंत जातो. अंबरनाथचे प्राचीन काळी मंदिर खूप प्रसिद्ध आहे. खूप सारे भाविक येतात आणि या मंदिरामध्ये महादेवांचे दर्शन करतात. अशा प्रकारे आपलं अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिर महादेवांचं दर्शन झालेलं आहे. आणि खूप गर्दीतून खूप तास उभे राहून आपण हे दर्शन केलेलं आहे. कारण जे कावड यात्रेवाले येतात ना, ते लोक महादेवांच्या मंदिरामध्ये येतात, त्यांना अडवले नाही जात, त्यांना पहिले सोडतात आणि पब्लिकला अडवले जातं. त्यासाठी गर्दी खूप जमा होते. अजून पण माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता खूप सारी गर्दी आहे. आणि शेवटी बाबाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे. चला मित्रांनो, खूप दर्शन मस्त झालेलं आहे. मुंबईपासून खूप जवळ आहे. तुम्ही कधी आलात तर यामध्ये या आणि विजिट करा. हर हर महादेव. इकडे आतमध्ये मस्त पिंड आहे आणि खूप लोक दर्शन करतात, तर आपण पण इकडे दर्शन करू. म्हणजे सुशोभीकरण केलेलं आहे पिंडीचं. छान आहे. पिंड घेतलेली आहे. नलेरी है प्रसाद, राजू का पेड़े प्रसाद, कंदी पेड़े, कंदी पेड़ा
रोजची एवढी गर्दी रोज असते? करते ना, आज रविवार आणि सोमवार एकादशी आहे ना? एकादशी मला नाही, फक्त रविवार आहे, सुट्टी नाही. हा. मास उद्या श्रावण मास आहे ना? काय नाही, उद्या सोमवार आहे उद्या ना? मोकळा डायरेक्ट. हा. आज सुट्टी आहे ना म्हणून गर्दी आहे. 100 घेतलं तू हा, घेतला. चलो चला. सो फायनली मित्रांनो मी घरी आलेली आहे आणि आज आपण भेट दिलेली आहे ऐतिहासिक प्राचीन शिवकालीन मंदिर, अंबरनाथचं महादेव मंदिर. आणि त्या मंदिराची खूप प्रसिद्धी आहे. खूप लांबून लांबून लोक येतात त्या मंदिराला भेट देतात आणि मुंबई पासून खूप जवळच ते मंदिर आहे. जर तुम्ही कधी आले नसाल तर नक्की या मंदिरात या. श्रावण मास चालू आहे, आज संडे आहे म्हणून तिकडे गर्दी आहे. पेढेवाले काका आम्हाला बोलले, काकांना आम्ही विचारलं कारण आज मित्रांनो खूपच गर्दी होती त्यासाठी. नाहीतर मग मंदिरात एवढी काही गर्दी नसते, पण खूप सारे भाविक येतात तिकडे. खूप छान आहे मंदिर, एका दगडामध्ये म्हणजे पाषाणामध्ये ते बनवलेलं मंदिर आहे, काळ्या दगडामध्ये. आणि एवढी नक्षीकाम असं सुंदर केलेलं आहे ना, पाहिलंच आहे तुम्ही सगळं. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करत जा, जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचले जातील. आणि तुम्ही तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा, बाय बाय.